Hi friends, welcome to माझा क्लास सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 9 यामध्ये पाहत आहोत करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक। तर अतिशय महत्त्वाचा असा परीक्षेच्या दृष्टीने टॉपिक आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल माझा क्लास। तर मित्रांनो, यामध्ये आज पाहणार आहोत रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर। तर आपण फिगर 3.4 मध्ये पाहिलेला आहे की देयर आर अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन कंडक्टर, दे आर कॉन्स्टंटली इन रैंडम मोशन। When potential difference is applied between two ends of the conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end at higher potential। काय होतं मित्रांनो, जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा कंडक्टरच्या दोन टोकामध्ये अप्लाय करतो तेव्हा फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात ते मूव्ह करायला लागतात, त्यांचे त्यातून कंडक्टरमध्ये फ्लो करायला लागतात। यामुळे काय होतं की त्यामधून करंट फ्लो व्हायला लागतो। जेव्हा आपण त्याला पोटेन्शियल अप्लाय करतो कंडक्टरच्या दोन टोकामध्ये तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉनच्या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे काय होतं, करंट त्यातून फ्लो व्हायला लागतो। तेव्हा मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्राइक द ॲटम अँड द आयन्स विच लाई along their path. Such collisions cause hindrance to the flow of electrons and oppose the current। काय होतं, जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह करायला लागतात तेव्हा ते जे ॲटम्स आणि आयन्स आहेत हे जेव्हा त्यांच्या रस्त्यात येतात इलेक्ट्रॉनच्या, हे तेव्हा इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर आदळले जातात, त्यांच्यामध्ये कोलिजन होतं आणि ह्या त्यांच्या कोलिजनमुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्सला अपोज व्हायला लागतो। करंट फ्लो जो होतो त्याला अपोज होतो, म्हणजे त्याला विरोध होतो। यामुळे काय होतं, धिस हिंड्रन्स इज द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर। आणि ह्या जो विरोध त्याला होतो इलेक्ट्रॉनच्या फ्लोला, यालाच काय म्हणायचं, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर। तर समजलं, रेजिस्टन्स म्हणजे काय होतं, जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो करायला लागतात कंडक्टरमधून तेव्हा काय होतं, ते इलेक्ट्रॉन्सच्या रस्त्यात जे काही आयन्स असतील किंवा ॲटम्स असतील हे येतात आणि ते इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर ॲटम्सवर किंवा त्या आयनवर आदळले जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा फ्लो होण्यासाठी त्याला अपोज होतो, त्यांना काय होतं, विरोध होतो। त्यामुळं त्यांचा रस्ता अडवला जातो आणि हाच काय होतो, त्यांच्या रस्त्यातला रेजिस्टन्स बनतो। रेजिस्टन्स म्हणजे त्याचा अपोज किंवा त्याला विरोध होतो। तर ह्यालाच काय म्हणायचं, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर। तर आपण पाहिलेलं आहे की काय होतं, मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्राइक्स द ॲटम्स अँड आयन्स विच लाई अलॉंग देअर पाथ। सच कोलिजन्स cause the hindrance to the flow of electrons and oppose the current। हे काय करायला लागतात, ही ॲटम्स आणि आयन्स त्यांना हिंड्रन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हायला लागतं आणि अपोज द करंट, ह्यांना करंटला अपोज करतं। त्यामुळे काय होतं, धिस हिंड्रन्स इज कॉल्ड द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर। यालाच काय म्हणायचं, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर। त्यानंतर रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय असतं पाहूत मित्रांनो आपण। रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर पाहिलं। आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, ॲट अ गिवन टेम्परेचर, एका दिलेल्या तापमानाला काय होतं, द रेजिस्टन्स आर, जो रेजिस्टन्स आर ने दर्शवतात तो काय होतो, ऑफ अ कंडक्टर डिपेंड ऑन इट्स लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए अँड द मटेरियल इट इज मेड ऑफ। तर रेजिस्टिव्हिटी ही कशावर अवलंबून असते, ॲट अ गिवन टेम्परेचर, जे दिलेल्या तापमानाला रेजिस्टन्स आर जो आहे कंडक्टरचा डिपेंड्स ऑन कशावर अवलंबून असतो, लेंथवर असतो, कंडक्टरच्या लेंथवर। तसंच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जे असते ते जाडी जी असते ह्याला ज्यातून तो वाहतो त्याच्यावर, आणि द मटेरियल इट इज मेड अप ऑफ, म्हणजे ज्यापासून कंडक्टर बनलेला आहे त्या मटेरियलवर
करंटची रेझिस्टिव्हिटी असते. म्हणजे लक्षात घ्यायचं मित्रांनो की जर त्याची मटेरियल चांगल्या पद्धतीचं असेल तर त्यात काय रेझिस्टिव्हिटी कमी असते. जर आपण ॲल्युमिनियम किंवा सिल्वर मधून करंट पास केलं तर त्याची रेझिस्टिव्हिटी कशी असते, ते गुड कंडक्टर किंवा सुपर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि त्यापेक्षा लोअर खालचे जे मेटल्स आहे त्यामधून जर आपण ते वापरले तर ते काय असतात, थोडे पुअर कंडक्टर असतात. त्यानंतर आता पाहू, जर्मन फिजिस्ट जॉर्ज सिमन ओहम established a law for measuring the resistance of conductor. In his honor, the unit of resistance is called Ohm's law. या ओम्सच्या योगदानामुळेच काय केलेलं आहे, त्यांनी युनिट सोडले करंट मोजण्याचं किंवा रेजिस्टन्स मोजण्याचं युनिट शोधलं आहे ओम्सनी. तर यांच्या कार्यावरूनच आपण त्यांच्या जे रेजिस्टन्सचं युनिट आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, ओम्स हे नाव दिलेलं आहे. आता पाहूयात मित्रांनो, इफ द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर आर इज देन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. एल इज काय, लेंथ ऑफ कंडक्टर, कंडक्टरची लेंथ हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आणि आर रेजिस्टन्स हे कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कायला असतं, तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं क्रॉस सेक्शन एरिया ए. तर आपण लिहू शकतो आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. तर मग आर बरोबर काय होईल, आर बरोबर हे म्यू जे आहे ते कॉन्स्टंट आहे, एल अपॉन ए. म्यू इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. हे म्यूलाच काय म्हणायचं, रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. तर पहा मित्रांनो, रेजिस्टिव्हिटी ऑफ सम मटेरियल्स पाहूत आपण. कॉपरची रेजिस्टिव्हिटी पाहूत 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर. तर ही कॉपरची रेजिस्टिव्हिटी. त्यानंतर नायक्रोमची 1.1 × 10⁻⁶ मीटर. त्यानंतर डायमंडची जी आहे ती 1.62 × 10⁻13 to 1.62 × 10⁻18 ओहम मीटर. म्हणजे इथं कंडक्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी काय याची जास्त आहे, तर रेजिस्टिव्हिटी जास्त आहे इथं आपल्याला कशाची दिलेली, डायमंडची सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कॉपरची, त्यानंतर नायक्रोमची ही काय कमी आहे. तर पहा आता युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन SI युनिट्स ओहम्स मीटर जे आहे तर हे काय आहे, युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन SI युनिट. रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल अँड डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. तर काय असते, रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. ही मटेरियलची स्पेसिफिक प्रॉपर्टी असते आणि डिफरंट मटेरियल्स हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. प्रत्येक मटेरियलवर त्याची रेजिस्टिव्हिटी अवलंबून असते. तर आता इलेक्ट्रिक सर्किट पाहणार आहोत. इलेक्ट्रिक सर्किट कसं असतं, अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू टू एंड्स ऑफ अ सेल अँड द अदर रेजिस्टन्स इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक सर्किट. तर इलेक्ट्रिक सर्किट काय म्हणायचं, कंटिन्युअस पाथ ऑफ अन इलेक्ट्रिक करंट. जर कंटिन्यू पाथ असेल इलेक्ट्रिक करंटचा थ्रू कंडक्टिंग वायरमधून आणि ते वायर काय कनेक्ट केलेलं असेल, कनेक्टेड टू एंड्स ऑफ सेल. जर त्या दोन सेलला कनेक्ट केले असतील त्याचे दोन एंड अँड दी ऑर्डर रेजिस्टन्स, त्या आणि त्यात आणखीन काही रेजिस्टन्स ॲड केले असतील तर याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक सर्किट. जर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट वाहत असेल आणि त्याला
तर मित्रांनो इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय असतं, जर वायरला पोटेन्शियल डिफरन्स त्या वायरच्या दोन टोकामध्ये अप्लाय केला व त्याला रेजिस्टन्स जोडला तर या सर्किटला इलेक्ट्रिक सर्किट म्हणायचं. अँड एम्पियर इज यूज्ड टू मेजर करंट. एम्पियर हे कायला वापरतात, करंट मोजण्यासाठी. आणि व्होल्टमीटर इज मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ रेजिस्टर्स. त्यानंतर ॲज अ व्होल्टमीटर हॅज व्हेरी हाय रेजिस्टन्स. जर व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स व्हेरी हाय असला तर ओनली व्हेरी स्मॉल करंट फ्लो थ्रू इट. त्यामधून खूपच थोडा असा रेजिस्टन्स वाहील. तर या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक सर्किट पाहिलेलं आहे मित्रांनो. समजत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल माझा क्लास. पुढचा पॉईंट पाहू. सिम्बॉल ऑफ कंपोनंट अँड इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस दिलेले आहेत. इलेक्ट्रिक सेल दिलेला आहे, त्याचा सिम्बॉल आहे मित्रांनो. त्याचा यूज काय आहे इलेक्ट्रिक सेलचा, टू अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ वायर. हा त्याचा यूज आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्यासाठी इलेक्ट्रिक सेलचा उपयोग होतो. त्यानंतर बॅटरी काय असते रे, बॅटरी कलेक्शन ऑफ नंबर ऑफ सेल्स म्हणजेच बॅटरी असते. नंबर ऑफ सेल्स जोडले की बॅटरी तयार होते. त्याचा सिम्बॉल दिलेला आहे, पाहून घ्या. टू अप्लाय लार्जर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स हा त्याचा यूज आहे. लार्जर पोटेन्शियल अप्लाय करण्यासाठी बॅटरी वापरतात. ओपन प्लग म्हणजे काय असतं, जेव्हा खटका बंद करतो म्हणजेच आपण करंटचा फ्लो टॉप करण्यासाठी हा वापरतो तो ओपन टॅप की. त्याचा सिम्बॉल आहे इथं, पाहून घ्या. त्यानंतर क्लोज टॅप की. क्लोज टॅप की काय वापरायची, टू स्टार्ट फ्लो ऑफ करंट. करंटचा फ्लो स्टार्ट करण्यासाठी क्लोज टॅप की वापरतात. त्यानंतर कनेक्टिंग वायर्स म्हणजेच जोडणार वायर किंवा कंडक्टिंग वायर्स म्हणतो. टू कनेक्ट व्हेरियस कंपोनंट इन सर्किट. कनेक्ट करण्यासाठी विविध कंपोनंट जोडण्यासाठी वायरचा यूज करतात. त्यानंतर क्रॉसिंग वायर टू शो द वायर्स विच क्रॉस बट नॉट कनेक्टेड. कायसाठी, वायर हे क्रॉस करते एकमेकाला पण हे कनेक्ट नसते, फक्त क्रॉस करते हे दाखवण्यासाठी क्रॉसिंग वायरचा सिम्बॉल वापरतात. त्यानंतर लाईट बल्बचा यूज, हे बंद असेल तर इथं आपल्याला ह्याच्या अशा रेषा नसतात दिलेल्या, बंद दाखवलेला असतोय. आणि जर चालू असेल तर ह्या पद्धतीने जे प्रकाशित बल्ब दाखवलेला असतोय आणि त्याच्यावर रेषा सिम्बॉलमध्ये दाखवलेल्या असतात. म्हणजेच काय, टू टेस्टिंग फ्लो ऑफ करंट. लाईट असेल चालू असेल तर चालू म्हणायचं करंट फ्लो, लाईट बंद असेल तर करंट फ्लो सर्किटमध्ये बंद आहे. त्यानंतर रेजिस्टन्सचा इथे दाखवलेला आहे, रेजिस्टन्स असा असतो. त्यानंतर सिम्बॉल दाखवलेला आहे. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन सर्किट हा त्याचा यूज आहे. फ्लो ऑफ करंट कंट्रोल करण्यासाठी रेजिस्टन्सचा यूज होतो. त्यानंतर व्हेरिएबल रेजिस्टन्स चेंज करण्यासाठी व्हेरिएबल रेजिस्टन्सचा यूज करतात. इथे सिम्बॉल त्याचा दाखवलेला आहे. टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर्ड. आपल्याला जसा हवा आहे तसा रेजिस्टन्स चेंज करण्यासाठी आणि देअर बाय कंट्रोल द करंट, यानुसार आपण करंट कंट्रोल करू शकतो. ॲममीटर टू मेजर द करंट, याचा यूज कायसाठी होतो, टू मेजर द फ्लो ऑफ करंट इन सर्किट. तर ॲममीटरचा सिम्बॉल इथे दाखवलेला आहे. आणि व्होल्टमीटर मित्रांनो, व्होल्टमीटर कायसाठी वापरतात, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी या व्होल्टमीटरचा वापर करतात. सिम्बॉल दिलेला आहे इथे, पाहून घ्या. तर अतिशय सोपं असा हा पार्ट आहे, फक्त सिम्बॉल लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढचा पॉईंट पाहू, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर्स म्हणजे काय असतं, ज्यामधून करंट फ्लो होतो आणि ज्याचा रेजिस्टन्स अतिशय कमी असतो. व्हेरी लो रेजिस्टन्स अँड इन विच करंट फ्लो इझिली, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड कंडक्टर. म्हणजेच आपण दुसऱ्या भाषेत कसं पाहू शकतो, दोज सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स अँड करंट कॅन फ्लो इझिली इज कॉल्ड कंडक्टर. याला आपण कंडक्टर म्हणतो. आता इन्सुलेटर, कंडक्टर म्हणजे वाहक, सुवाहक म्हणतो आणि इन्सुलेटर म्हणजे दुर्वाहक म्हणतो.
those substances which have extremely high resistance through which current cannot flow are called insulator. ज्याच्यामधून एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स असतो आणि करंट वाहत नाही त्याला काय म्हणायचं, इन्सुलेटर म्हणायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूत मित्रांनो. सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता. रेजिस्टन्स दिलेला आहे 1000 ओहम आणि व्होल्टेज दिलेलं आहे 230 व्होल्टेज. तर यावरून काय काढायचं सांगितलंय, हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. तर यामधून करंट किती वाहील, तर करंट बरोबर आपल्याला माहित असायला पाहिजे आय बरोबर व्ही अपॉन आर हे सूत्र आहे. तर आय बरोबर दिलेलं आहे, आय बरोबर काय व्ही काय दिलेलं आहे 230 व्होल्ट भागिले 1000 ओहम जो काय रेजिस्टन्स दिलेला आहे. तर 100 कॅन्सल झालं, 23 भागिले 100 याचा भागाकार केला असता उत्तर येईल 0.23 एम्पियर. तर काय झालेलं आहे, जेव्हा 110 तर कॅन्सल होईल, वर काय राहील 23 भागिले 100. तर आपल्याला याचा भागाकार माहित आहे, कोणत्याही संख्येच्या खाली जर 100 असेल तर 2 संख्येने पॉईंट मागे शिफ्ट होतो. तर 1 आणि 2 हे पॉईंट सोडून 2च्या मागे पॉईंट लावलेला आहे. तर काय किती करंट फ्लो होईल त्यामधून 0.23 एम्पियर. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल तसं सेम आहे. द लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर 50 सेंटीमीटर अँड इट्स रेडियस इज 0.5 mm. इफ इट्स रेजिस्टन्स इज 30 ओहम व्हॉट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. तर मटेरियलची रेजिस्टिव्हिटी काढायची मित्रांनो. रेजिस्टिव्हिटी आपण पाहिलेलं होतं, रेजिस्टिव्हिटी बरोबर काय असतं, रेजिस्टिव्हिटी बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला, हे म्यू या सिम्बॉलने दाखवलेलं आहे. रेजिस्टिव्हिटीचं सूत्र दिलंय, रेजिस्टिव्हिटी बरोबर आर इंटू ए डिवायडेड बाय एल हे सूत्र दिलेलं आहे. तर या सूत्रात किमती मांडून मित्रांनो त्या अगोदर काही कन्वर्जन करणं गरजेचं आहे. तर एल बरोबर 50 सेंटीमीटर याचं मीटरमध्ये कन्वर्जन 50 गुणिले 10⁻² मीटर इतकं दिलेलं आहे. तर कन्वर्जन करण्यासाठी सेंटीमीटरचं मीटरमध्ये काय ने गुणलंय 10⁻² मीटरने गुणलेलं आहे. तसंच रेडियसला 0.5 mm आहे. तर mmचं कन्वर्जन मीटरमध्ये करण्यासाठी 0.5 इंटू 10⁻³ इंटू -10⁻³ मीटरने गुणलेलं आहे. तर हे कन्वर्जन झालं. तर हे 0.5चा जो आहे तो एक पॉईंट पुढं काढला तर काय होईल 5 इंटू 10⁻⁴ मीटर आणि रेजिस्टन्स जो आहे तो 30 ओहम. तर यामध्ये सूत्रात किमती मांडल्या तर काय होईल, म्यू बरोबर काय होईल आर इंटू पाय आर स्क्वेअर अपॉन एल, कारण ए बरोबर पाय आर स्क्वेअर आहे. तर यानुसार हे सोडवलं तर आता ह्याचा वर्ग केला तर 5चा वर्ग 25 होईल आणि 10⁻⁴ आहे म्हणून काय होईल 2 आणि 4चा गुणाकार होईल 4 2 8, पण मायनसचं चिन्ह आहे म्हणून -8. तर इथं होईल 25 1 25 25 1 25 25 दोन्ही 50 आणि 2 1 2 आणि 15 दोन्ही 30. तर हे होईल. तर मित्रांनो जेव्हा याचा गुणाकार करू 15 गुणिले 3.14 तर हे 47.1 हे उत्तर येतं. आणि जेव्हा हे -2 आणि -8 यांची घातांकाची वजाबाकी होत असते तर मायनस मायनस प्लस झालं तर -8 अधिक 2 बरोबर -6, म्हणजेच 4.71 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू -6 ओहम मीटर. ह्यालाच लिहू शकतो 4.71 इंटू 10⁻⁵ ओहम मीटर एवढं रेजिस्टिव्हिटी ऑफ वायर आहे. तर समजलं असलं मित्रांनो तर लाईक करत राहा. त्यानंतर पुढचा पॉईंट एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं तिसरं. तर थर्ड एक्झाम्पल करंट दिलेला आहे
व्ही बरोबर काय दिलेलं आहे व्होल्ट बरोबर. तर मित्रांनो आय बरोबर व्ही अपॉन आर दिलेलं आहे. तर हे झालं 33 भागिले 110. तर आय बरोबर होईल 0.3 एम्पियर. करंट फ्लोइंग थ्रू द अप्लायन्स इज काय होईल 0.3 एम्पियर. इन सेकंड केस पाहूत मित्रांनो आय बरोबर 0.3 एम्पियर असेल व आर बरोबर 500 ओम असेल तर व्ही बरोबर आय आर हे सूत्र माहीतच आहे आपल्याला. तर 0.3 गुणिले 500 बरोबर काय होईल 150 व्होल्ट. The required potential difference between the two ends is 150 volt. नेक्स्ट उदाहरण पाहायचं मित्रांनो. नेक्स्ट उदाहरण आहे डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग अ लेंथ ऑफ 1 किलोमीटर. 1 किलोमीटर वायरची लेंथ आहे आणि डायमीटर आहे 0.5 mm. तर डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर. तर पहा म्यू इज अ रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर वायर 1.7 इंटू 10⁻⁸ एवढी आहे. पाठच करायचे आहे. फिक्स व्हॅल्यू आहे 1.7 इंटू 10⁻⁸ ओहम मीटर. काय ही रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर. त्यानंतर कन्व्हर्टिंग ऑल मेजर्स इंटू मीटर्स. सर्व व्हॅल्यू मीटर्समध्ये कन्व्हर्जन करू. तर लेंथ बरोबर 1 किलोमीटर बरोबर काय असतं रे 1000 मीटर म्हणजेच 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर त्यालाच आपण लिहू शकतो 10⁻³ मीटर. डायमीटर इज 0.5 mm. आता 0.5 mm चं कन्व्हर्जन करताना 10⁻³ मीटरने गुणावं लागतं हे लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा सेंटीमीटरला कन्वर्ट करायचं असतं मीटरमध्ये तर काय करतो 10⁻² मीटरने गुणायचं असतं. तर इथं mm आहे त्यामुळे काय केलं 0.5 ला 10⁻³ mm ने गुणलं आहे. त्यानंतर मित्रांनो एरिया रेडियस ऑफ द वायर देन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. रेडियस आर इज रेडियस ऑफ वायर दिले आणि देन क्रॉस सेक्शन एरिया काय दिले ए बरोबर पाय आर स्क्वेअर. क्रॉस सेक्शन एरिया पाय आर स्क्वेअर आहे. तर मग आता आरचा स्क्वेअर आर म्हणजे काय असतं रे डायमीटर डिवायडेड बाय 2 असतं. तर मग ह्याला सुद्धा आपण ह्याचा स्क्वेअर करू पाय इंटू इन ब्रॅकेट डी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज इट्स स्क्वेअर दिलेलं आहे त्याचा स्क्वेअर. तर आता काय झालं ह्याचा स्क्वेअर केलं म्हणून डीचा स्क्वेअर होईल. डीचा स्क्वेअर म्हणजे आणि 2चा वर्ग 4 होईल. तर हे डिवायडेड मध्ये 4 केलेलं आहे. डी काय दिलेलं आहे 0.5 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. तर मित्रांनो याचा वर्ग केला असता काय होईल 3 दोन्ही 6 होईल. हे लक्षात घ्यायचे 3 दोन्ही 6 झालं. तर हे सोडवलं असता काय येईल हे 0.2 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. आता जर हे सोडवायला गेलं तर खूप लेंदी होईल मित्रांनो. आपल्याला टाईमचे लिमिटेशन्स आहे थोडंसं रेकॉर्ड करण्यासाठी. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता त्यावरून मी तुम्हाला ते सोल्युशन सांगेल. तर पुढं पहा आर बरोबर म्यू इंटू एल अपॉन ए. तर हे काय होईल मित्रांनो आता ह्याच्या सर्व व्हॅल्यू मांडूत 1.7 इंटू 10⁻⁸ काय दिलेले हे रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर दिली म्यू दिले. त्यानंतर गुणिले काय केले गुणिले 10⁻³ मीटर. कारण काय 10⁻³ का केले हे 10⁻³ का केले मित्रांनो इथं कारण लेंथ ऑफ 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजेच आपण काय म्हणतो 10⁻³ मीटर लेंथ दिलेले आहे आणि डिवायडेड बाय 0.2 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर म्हणजेच एरिया दिला आहे जो की आपण इथं काढलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट याला पण सोडवलं असता काय होईल याचं उत्तर 85 ओहम एवढे ह्याची व्हॅल्यू येईल. त्यानंतर रेजिस्टन्स सिस्टीम्स ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर मित्रांनो लक्षात घ्यायचे सिस्टीम्स ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. रेजिस्टर्स इज टू एंडेड component having a given amount of resistance between its two ends. Resistor is a two-ended component. दोन त्याला टोकं असतात. having a
गिव्हन अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स, त्या इतकी फिक्स व्हॅल्यूचा असा त्याला रेजिस्टन्स त्यामध्ये असतो, असा रेजिस्टर कंपोनंट असतो आपण की जो रेजिस्टर्समध्ये पाहिलेला आहे तिथं दाखवलेला आहे. In several electric devices, a number of resistors are connected together in different way. Ohm's law is applicable to all such connected resistors. आणि ओम्स लॉ हे कायला ते ॲप्लिकेबल होतो सच कनेक्टेड रेजिस्टर्सला. तर पहा रेजिस्टर्स इन सिरीजमध्ये जोडलेले आहेत. R1, R2, R3 हे 3 रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत. रेजिस्टर्स इन सिरीज पाहायचं आहे आता आपल्याला. तर हे सिरीजमध्ये जोडलं आणि आपण असं गृहीत धरलं की त्याचं इफ V1, V2 आणि V3 आर अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ एव्हरी रेजिस्टर्स, प्रत्येक रेजिस्टर्सचा पोटेन्शियल डिफरन्स V1, V2, V3 आहे असं गृहीत धरलं R1, R2चा, तर काय होईल V बरोबर V1 प्लस V2 प्लस V3 हे आपल्याला फॉर्म्युला मिळेल. त्यांचे ॲड रेजिस्टर्स सिरीजमध्ये असलं तर त्यांची बेरीज करायची, तर त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स काय होईल V1 प्लस V2 प्लस V3. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. इफ RS इज एस फॉर सिरीज, इथं दिलेलं एस म्हणजे इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D, C आणि D मधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे. आणि देन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू IR दिले, IRS म्हणजे रेजिस्टन्स इन सिरीज. तर V1 बरोबर काय येईल V1 बरोबर काय येईल रेजिस्टन्स I इंटू R1 हे V1 बरोबर. तसंच V2 बरोबर I इंटू R2, V3 बरोबर I इंटू R3. सबस्टिट्यूटिंग हे सबस्टिट्यूट केल्या सगळ्या व्हॅल्यू मांडल्या तर काय होईल ऑल दीज इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये मांडल्या तर काय होईल रे मित्रांनो IRS बरोबर काय होईल IR1 प्लस IR2 प्लस IR3. तर त्यानंतर V बरोबर IRS मांडलं, V1 बरोबर IR1, V2 बरोबर IR2 आणि V3 बरोबर IR3 मांडलं. तर RS ह्याच्यातलं I तर कॉमन आहे, ते कॉमन काढलं कॅन्सल झालं तर काय होईल RS बरोबर R1 प्लस R2 प्लस R3. If n resistors are connected in series, then RS बरोबर R1 प्लस R2 प्लस R3 डॅश RN हे आपल्याला रेजिस्टर्स इन सिरीजचं सूत्र मिळेल. लक्षात ठेवायचं रेजिस्टर्स इन सिरीज बरोबर R1 प्लस R2 प्लस R3 डॅश डॅश RN. तर हे मित्रांनो रेजिस्टन्स इन सिरीज आहे, समजलं आहे असं अपेक्षा करतो. खूप सोपं आहे. रेजिस्टन्स इन सिरीजमध्ये काय करायचं फक्त RS बरोबर त्याची बेरीज करायची R1 प्लस R2 प्लस R3 डॅश RN. तर एवढंच आहे. आता रेजिस्टर्स इन सिरीज आर कनेक्टेड, जेव्हा कनेक्टेड करतो तेव्हा काय असतं याचा अर्थ काय असतो द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टर, प्रत्येक रेजिस्टरमधून सारखा करंट वाहील. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असतो तो प्रत्येकाच्या सर्वांची जे ॲडिशन करतो त्याच्या एवढा असतो. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम्स ऑफ अरेंजमेंट इज इक्वल टू सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अकॉर्ड इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. जो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स जी बेरीज असते त्याच्या एवढाच पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याच्या दोन अरेंजमेंट मधला. त्यानंतर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन इट इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन इच ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स हे तर असणारच. त्यानंतर धिस अरेंजमेंट इज युज्ड टू इन्क्रीज रेजिस्टन्स इन सिरीज, व सिरीज मधला रेजिस्टन्स वाढवण्यासाठी याचा यूज होतो. तर मित्रांनो ही काही माहिती होती. तर आता पुढची माहिती पुढच्या पार्टमध्ये पाहू. समजलं असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल माझा क्लास. तर मित्रांनो ह्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये भेटू पुढच्या लेक्चरमध्ये
पुढचा पार्ट घेऊन.